धीरज भोईर का असं करता आपण? आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन. तर चला मॅचकडे लक्ष वेधन. मोस्ट वेलकम, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक थरार क्रिकेटचा महासंग्राम, रजनी क्रिकेटची महास्पर्धा. तिसरी रात्र तिसरी रजनी या स्पर्धेची. काल अप्रतिम क्रिकेट आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने अनुभवलं आणि आज देखील स्टँडर्ड ऑफ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ दहीसर, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जगदंब क्रिकेट संघ वाकण ब. तो मॅचला सुरुवात लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. स्टॉप वॉच देखील ते सुरू केला जाईल. ठीक 8:25 पहिला बॉल पडतो आणि पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केले. क्या बात आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील आणि पहिल्याच बॉलवर या मॅचची गोल्डन विकेट. 0वर होतोय बाद. तो अर्थातच गोल्डन डकचा शिकार सोमनाथ गायकर. बॅक टू द पॅव्हेलियन. येस, खरं तर झेल संपादित केल्या शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये आमचे मिलिंद पाटील. आणि मिलिंद पाटील यांचा वाढदिवस देखील आज. मिलिंद पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मिलिंद पाटील. आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनल कडून आणि त्यात समवेत VRCC उसाटणे सरपंच चषकाच्या वतीनं मिलिंद पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकमेरा चरणी प्रार्थना असेल की मिलिंद दादा पाटील आपला सुदंड आयुष्य लाभो आणि असंच हसत खेळत आनंदी राहून क्रिकेट तुम्ही खेळत राहा. या शुभेच्छा आम्ही या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं स्पर्धेच्या वतीनं आपणास देत आहोत. अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. सोमनाथ गायकर यांना बाद केलं. न्यू बॅटर निकेश पाटील मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर. अजय लॉफ केला यावेळेस. चेंडू बराच काळवेमध्ये मुक्त संचार करतो. अखेर क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आकाश पाटील कोणती मिस्टेक करणार नाहीये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा धक्का ज्या पावली आला त्या पावली मैदानाच्या बाहेर 0चा चष्मा परिधान करून निकेश पाटील बॅक टू द डगआउट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपला गोलंदाज अजय पाटील. विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज बनेल का? पाहायच्या स्पर्धेमध्ये इतिहास रचेल का? आपल्या नावाची चर्चा कल्याण डोंबिवली करण्यासाठी भाग पाडेल का? ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट कॅच होता. लाऊड अपील, पण पंचांवरती कोणता इम्पॅक्ट पडला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. बिपिन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. बॅटिंगसाठी आला बिपिन पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती अजय पाटील आहेत. पाटील हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतः सोमनाथ 0वर बाद झाला. त्यानंतर निकेश देखील 0वरती बाद होतो. आता भानुदास गायकर नॉन स्ट्रायकिंग येऊन फक्त पाहतात. बॅटर येत आहेत, हजेरी लावतात. गुरुदास गायकर यांना आपण पाहतोय. बॅटर येत आहेत, हजेरी लावतात, निघून जात आहेत. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट देखील आल्यात.
लाईव्ह प्रेक्षकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ऑसला पुल करायचा होता, बॉल अबेमध्ये पुन्हा एकदा वॅकेंट एरियामधून मागे आलाय, फिल्डर पोहोचलाय आणि थ्रो थोडा सोयर आलाय. दरम्यान दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत कंप्लीट झाल्या त्या 2 धावफलक 2ने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 विकेट, पहिल्या 2 बॉलवर त्यानंतर 2 बॉल डॉट आणि आता दुहेरी धाव. सरपंच चषकाचा आनंद आपण घेतात. अंतिम चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह करायचा होता. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक नव्हे, पहिलं सफल षटक पूर्ण झालंय. अवघ्या 2 धावा आल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक नव्हे तर पहिलं सफल षटक पूर्ण झालं आणि या सफल षटकाच्या समाप्तीनंतर आता गोलंदाजी मार्कवरती आदित्य पाटील आपण पाहणार आहोत. जेन्युइन ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू कामगिरी नेहमीच त्याचे आपण पाहत असतो आणि आज देखील इथे मात्र आपण पाहतो सुरुवात चांगली करून दिली अजय पाटीलनं. आदित्य पाटीलला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू स्क्वेअर आहे, अवांतर धाव. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय पण एक्झॅक्टली कुठे चेंडू पिच केला, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर अटेम्प्ट केला होता खरं गुरुदास गायकरने. यावेळेस देखील ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, एकच धाव मिळेल. ओहो हो, लॉफ केलाय पण एलिव्हेशन मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, जज करतील. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट आपण पाहतोय, धक्का लागतोय. तिसरा, बिपिन पाटील सोडतोय मैदान. पाचव्या क्रमांकावरती फलंदाज शिवदास गायकरला आपण पाहणार आहोत. आदित्य पाटीलच्या कादामध्ये देखील विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. यापूर्वी अजय पाटील अप्रतिम गोलंदाजी करत होते. 2 धावा त्यांनी खर्च केला, 2 विकेट मिळवले आणि आता पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च करत असताना आदित्य पाटीलच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. अडचणीमध्ये पूर्णपणे संघ जगदंब वाकनला आपण पाहतोय. धावांसाठी संघर्ष करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा गोलंदाज अटॅक आहे ना, गावदेवी क्रिकेट संघ दहीसरचा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य होतं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, वेगवान होता. हॉसला कॅच होता, लाऊड अपील आणि पंच मात्र इशारा करतात फलंदाज बाद असेल. यस, पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. आता जितक्या धावा तितके विकेट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच कोणती सुरू आहे, क्रिकेटची की फुटबॉलचा? हा सामना आता कसला सुरू आहे हा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट संपादित केल्यात. सुपर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डीके दाखल होतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आदित्य गोलंदाजी मार्कवरती ज्या प्रकारची बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये अजय पाटीलनं, फ्रंटलाईन बॉलर
सुंदर गोलंदाजी केली आणि आता मात्र आदित्य पाटील देखील त्याला फॉलो करतो. त्याच्या पावलावरती पाऊल टाकत असताना अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्याने देखील 2 धावा खर्च केले होते अजय पाटील. आता आदित्य पाटील नामक गोलंदाज देखील 2 धावा खर्च करतो, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात, एक बॅटच्या साह्यानं सिंगल. व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांची मान्य आमचे मुख्य आयोजक सर्व एकत्रित तुम्हाला पाहायला मिळतात. किरणदादा पाटील असतील, आमचे स्पर्धेचे जनक शिवाजीदादा पाटील असतील, सचिनदादा पवार, हेमंतजी मडवी, या सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय स्पर्धेसाठी आपण पाहतोय हिरामण शेठ पाटील, अलंकारजी मडवी, प्रकाश शेठ मडवी, किरण पाटील, देवीदास हिलाल, शुभम पाटील, त्यासमोर जयवंतजी हिलाल, कावराम शेठ असतील, आमचे सुनीलजी हिलाल असतील, सागरजी मडवी असतील, सर्वांनी भरपूर एफर्ट्स घेतलेत. त्यासमोर आमचे समीर पाटील नियोजनाची भूमिका आपण पाहतोय, विकास पाटील, यश पाटील, विनायक पाटील, कुणाल शिवकर, या सर्वांची प्रचंड मेहनत. त्यासमोर आमचे आर्यन, आमचे स्कोरर रोशन हजारी, आदित्य असतील, आमचे आदेश असतील, सर्वांचं नामोल्लेख करणं महत्वाचं आहे. षटक क्रमांक 2 संपलंय आणि फक्त 6 धावा दाफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ओव्हरमध्ये 4 आल्यात. ओमी सहा धावा दाफलकावरती 6 रन्स ऑन रोड. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आल्या होत्या त्या 2, या ओव्हरमध्ये आल्या धावा 4, विकेट गमावलेल्या 4. येस, वेलकम, मोस्ट वेलकम आमचे हिरामण शेठ पाटील यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि रवी शेठ हजारी यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 7 साई आणि यशवंतजी मात्रे यांचं देखील ते नुकतं शुभागमन आपण पाहतोय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. खरं तर हिरामण शेठ म्हटलं की यांच्या माध्यमातून आम्हाला 3य क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत झालेलं आहे. माजी सरपंच उसाटणे, 7 साई आणि साईबाबांची नितांत भक्ती ते करतात. धावसंख्या देखील दाफलकावरती 7च आहेत, 7 रन्स ऑन बोर्ड. विकेट आपण पाहिले तर एकंदरीत 4 गमावलेले आहेत. अजय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा थांबतोय, थोडा वेग येतोय, दबाव असेल. अजय पाटील आहे, कारण समोर आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनवरती येतं, फलंदाज सज्ज होतो तो गुरुनाथ गायकर. होतो सज्ज. यावेळेस अप्रतिम चेंडू आपण पाहतो, ऑफस्टंपच्या थोडा बाहेर ठेवला होता, ड्राईव्ह करायचा होता ऑफसाइड रिजनमध्ये, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, असफल राहिलाय पूर्णपणे. ऍक्शन रिप्ले, येस, व्हेरी गुड डिसिजन. अगदी आतून चेंडू बाहेरच्या दिशेने निघताना तुम्हाला पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी करतोय अजय पाटील. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शपथ झाला होता, ऑफसाइड रिजनमध्ये लॉप करण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक क्रीडा मात्र भरपूर वेगानं. आदित्य पाटील आपण पाहतोय कोणतीच चूक केली नाहीये. विकेट्स पतन झाले तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. निम्मा संघ गारात, 7 वरती धक्का 5वा. न्यू बॅटर साई गायकर यांना आपण पाहतोय. एका मागो एक फलंदाज येत आहेत, बाद होत आहेत. जणू काही फक्त हजेरी लावण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात, कारण एकाही बॅटरला डबल डिजिटमध्ये रन बनवता आले नाहीये. सोमनाथ गायकर 0 बाद झाला, त्यानंतर 2 धावा बनवल्या. गुरुनाथ गायकरनं, निकेश पाटीलनं एकही धाव बनवली नाही. 2 धावा आल्या त्या बिपिन पाटीलच्या बॅटमधनं. शिवदास गायकर 0 बाद होतोय. डीके आणि साई गायकर आता ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. कडू सरांचा इशारा पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात करतोय.
पाटीलच्या विरोधामध्ये स्क्वेअर दी विकेट खेळलाय, फटका चांगला दिशा दिली, पॉइंटला फिल्डर नाही त्याचा बेनिफिट मिळाला बॅटरला, पॉइंट सीमारेषा पलीकडे, सरपंच चषक चौकार. स्क्वेअर दी विकेट, फक्त दिशा दिली, गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्या विरोधात केला, पॉइंट पलीकडे चौकार मिळाला. 4 धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 पुन्हा एकदा लेट कट करायचा होता, भरपूर उशीर झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत बॉल ट्रॅव्हल झाले तुम्हाला पाहायला मिळाला. विनंती असेल CI11 वसार आणि श्लोक 11 जयदुर्गा रोहिंजन कॅप्टन आपण तयार राहायचा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये मी येस थोडं ऍडजस्टमेंट असेल. वसार विपक्ष I11 कोण कॅप्टन आपण तयार राहा. ह्यावेळेस काय घडलंय रिप्ले पाहावा लागेल, खरं तर मॅनेजमेंट टीम सोबत चर्चा आमची देखील सुरू होती, त्यामुळे पूर्णपणे लक्ष क्रीडांगणावरती आमचं नव्हतं. येस आउटफील्ड मध्ये बॉल आला, पायाने थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू गॅदर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फुटवर्कचा वापर आपण पाहतोय अक्षयच्या माध्यमातून. यापूर्वी मला तर वाटतं फुटबॉल देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती खेळले असतील कदाचित. सोडून दिलाय पंच इशारा करताय, वेल लेफ्ट व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने आपण पाहतोय. टोटल आता 12 वर माहोल बनतो, आता 13 वरती आणि त्यानंतर ही व्हाईट बॉल ऍड होईल. 14 धावा धावफलकावरती असतील. अंतिम चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या 14. 3 स्कोरर करतात आमच्या समोर, एक ऑनलाईन स्कोरर आहेत, 2 मॅन्युअल स्कोरर आपण पाहतोय. ओ सॉफ्टवेअरने खेळण्याचा प्रयत्न फसला, या दरम्यान यष्टीरक्षकाने झेल संपादित केलाय. कोणती चूक नाही, विकेटचं पतन. फलंदाज साई गायकर सोडतोय मैदान आणि याच दरम्यान शुभागमन होतंय. चिंतामण शेट हजारे यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज राहुल पाटील यांना आपण पाहतोय. राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतं. षटक चौथं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2 गोलंदाजांचा वापर झाला, एक कंटिन्यू केला. अजय पाटीलला त्याने 2 स्पेल हाताळले, त्याने धावा संख्या फक्त 10 खर्च केला, विकेट तब्बल 4 मिळवले राहुल पाटील. हो गतिशील चेंडू आपण पाहतोय, नियंत्रित गोलंदाजी. खरं तर आदित्य पाटीलची ॲक्युरेसी खूप आवडली मला, ज्या प्रकारे त्याने ॲक्युरेट टप्प्यावरती बॉल सातत्यानं हाताळले. त्यानंतर अजय पाटीलने देखील खूप सुंदर गोलंदाजी केली, त्याला देखील 4 विकेट मिळाले. आणि आता गोलंदाजी मार्कवरती राहुल पाटील आलाय. एकच ध्येय स्पष्ट आहे प्रत्येकी गोलंदाजाचं, गुडलेन स्पॉटवरून टॉस करण्याचा प्रयत्न आणि सफल राहतोय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या खेळपट्टीवरती. डबल बाउन्स तुम्हाला पाहायला मिळेल, पडल्यानंतर चेंडू टॉस देखील होत आहेत. अतिशय पाटा खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. जितकी चांगली साथ फलंदाजानं दिली ना, तितकीच चांगली साथ या खेळपट्टीनं गोलंदाजांना देखील दिलेली आहे. आणि ज्या गोलंदाजानं या खेळपट्टीचा योग्यरित्या वापर केलाय त्याला पुरेपूर साथ मिळाली आहे. थांबून खेळाय, डबल माइंड झाला होता, बॉल हवेमध्ये बराच का होता, पॉइंटला फिल्डर तैनात आहेत. एका धाबेमध्ये समाधान मानावं लागेल. जस्ट सिंगलने धावसंख्या पुढे आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळतात. धावफलक आता 15 वरती. त्या समोर आपण पाहतोय आमचे मारुतीजी गोंधळे साहेब देखील असतील, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण महत्त्वपूर्ण योगदान स्पर्धेच्या वतीने त्यांचं देखील आम्हाला लाभलं आणि मॅनेजमेंट टीम मध्ये त्यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य सातत्याने राहिलेलं आहे. बॉल तयार राहुल पाटील.
ऑफ केलाय, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक आल्यात. लॉंग ऑनला कोणती मिस्टेक नाहीये. आदित्यनं टिपला झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. आणखीन एक मोठा धक्का. विकी जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. हो हो हो, यष्टी उखडली. फर्निचर डिस्ट्रॉइड. विकेटचा पतन, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतोय मोठा बॅटिंग करताना जगदंब वाकणबला. ते आले आणि बक्षीस लागणार नाही असं शक्यच नाही आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. चिंतामण शेठ हजारी नारायण यांच्या माध्यमातून फक्त आयवा कॅचसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. अवस्था पंचांना विचारतायत, पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एक सफल षटक झालं. आता फक्त आली एकच धाव आणि विकेट मिळवले 2. गोलंदाजी चालेक पा अजय पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 2 खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. 4 धावा खर्च केल्या आदित्य पाटीलनं, 2 विकेट मिळवले. 8 धावा सेकंड स्पेल मध्ये खर्च केल्या अजय पाटीलनं, 2 विकेट मिळवले. आणि राहुल पाटीलनं फक्त 1 धाव खर्च केली आहे, 2 विकेट मिळवले. 2-13 2 मेरा हिसाब बराबर. या दिन दुबळ्या नातारायाला साईनाथ शिर्डीवाला. फक्त आणि फक्त 15 धावा, 8 विकेट इथे गमावलेले आहेत. प्रत्येकी गोलंदाजाने 2-2 विकेट मिळवलेत. म्हणून यापूर्वी मी उल्लेख केला 2-13 2 मेरा हिसाब बराबर. पहिल्या ओव्हरमध्ये अजय पाटील, त्यानंतर आदित्य पाटील, अजय पाटील पुन्हा आले, राहुल पाटील आले. प्रत्येकाला 2-2 विकेट मिळालेत. आयबा कॅचसाठी जरी आपण पाहिलं तर चिंतामण शेठ हजारे यांच्या माध्यमातून 500 आहेत आणि सोमनाथ शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने देखील आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक. असं म्हणजे प्रेक्षकांसाठी आता सुवर्ण संधी आहे. आयबा जर टिपला तर 500 चिंतामण शेठ हजारी, 500 सोमनाथ शेठ पाटील, एकंदरीत 1000 असतील. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस पाटीलला आपण पाहतोय. आणि बॅक टू बॅक 3 सिक्सर जर आले तर चिंतामण शेठ हजारी नारायण यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांचा वर्ष आपल्याला पाहतो. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आयबा कॅच. नाही, आयवा कॅच फक्त प्रेक्षकांसाठी, आमच्या आयोजकांसाठी नाहीये. तुम्ही आयवा कॅच घेतला तरी तुम्हाला काही मिळणार नाही. धीरज भोईर तिकडे स्टेजवरती कॅमेरावरून कॅच घेऊ शकतात. चालेल धीरज, तुम्ही झेल घेतला तर फक्त स्वतःची काळजी घ्या. हो, ऑप्शनच्या बाहेर शफल झालं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. नाही, क्रिकेट विथ एंटरटेनमेंट गरजेचं आहे. थोडंफार बघा, मनोरंजन असणं गरजेचं आहे. कारण साईल इव्हिनिंग सेशनमध्ये आपण आहोत, रात्रीचं सत्र आहे. त्यामुळे नाईट क्रिकेटचा हेच तर आनंद आहे. मजा मस्करी गंमत
जम्मत आणि रमत गमत हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 खर्च केला तेजस पाटील. गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतं. समोर स्ट्रायकिंग इन मध्ये बॅटर डी केला आपण पाहतोय. हा ट्रॅकर ऑसला पूल केलाय. फायनली जा फटक्याची वाट पाहिली जात होती, तो फटका आलाय. बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट फ्युरियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, आउट ऑफ द पार्क, षटकार. होती आयवा कॅच घेतली असती तर चिंतामण शेठ हजारी, सोमनाथ शेठ पाटील यांच्या वतीनं 500 मिळाले असते. संधी गमावू नका बघा, संधी वारंवार मिळणार नाहीये. कोला टाकण्याचा प्रयत्न, आवाज द्या, पंचांना विचारतायत, अपील करतात पंचांकडे, पंच सहमत नाहीये. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवलाय आणि इथे मात्र गॅदर करता आला नाही. बॉल तिसरी देखील मिळू शकते पण नाही, नकार दिलाय. 2 धाबांवरती समाधान मानताय दोन्ही फलंदाज. आपण पाहतोय धावसंख्या 2 ने पुढे, टोटल 25 वरती. एखादा मोठा फटका आला ना तर धावसंख्येला आकार मिळेल. टॉस साठी इन्व्हाइट करतोय I11 कोण कॅप्टन आपण तयार, आणि वसार CI11 वसारचे कॅप्टन आणि I11 कोण कॅप्टन आपण तयार राहा. कोला टाकलाय पुन्हा एकदा. प्रत्येकी गोलंदाजानं डिसिप्लिन बॉलिंग केली, ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली. आक्रमकता, भेदकता, सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी झाली. षटक क्रमांक 5 देखील संपन्न झालाय. एंड ऑफ द 5th ओव्हर. सत्र पहिलं देखील संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26-26 झाल्यात आणि फक्त 27 धाबांचं एक माप असं लक्ष उभं केलंय. ते अर्थातच जगदंब वाकण ब या संघानं गावदेवी दहिसर समोर. रवी शेठ हजारे, आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी आपल्या शुभ असते आम्ही इथे टॉस करणार आहोत. शिंट्या मात्रे वसार आणि दुसऱ्या बाजूला आपण I11 कोणचे कॅप्टन आकाश मात्रे यांना आपण पाहतोय. टॉस कॉइन आहे बघा. चला I11 कोणचे कॅप्टन कॉल करतात. टेल्स इज दी कॉल अँड टेल्स इट इज. थँक्यू. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल निर्णय का असेल. पेंडिंग हरकत नाही, पण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत आलात, व्हाईट कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये, तर मॅनेजमेंट पाहून कसं वाटलं. स्पर्धेचं आयोजन नियोजन काय सांगायला स्पर्धेबाबत. स्पर्धा खूप छान आहे, कारण मागच्या वर्षी पण खेळलेलो आहे स्पर्धेत. व्हाईट कार्ड एंट्री मिळाले, कशी फाईट देणार समोर वसार संघाला. वसा संघासोबत आमची पहिलीच मॅच आहे, फाईट देण्याचा प्रयत्न करू. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चिन्ह टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस तुम्ही गमावलेला आहे. सो तुम्ही जिंकला असता टॉस तर निर्णय काय घेतला असता. आम्ही क्षेत्ररक्षण घेतला असता. अजून डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळे काय तुमच्या वाटलेलं आहे अजून तुम्हालाही माहीत नाही आहे. मॅनेजमेंटबाबत काय सांगाल. नाईट क्रिकेट आपल्या विभागामध्ये फक्त 13,000 प्रवेश फी आणि इतक्या A1 दर्जाचं आयोजन खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी मला खेळायला भेटलं नव्हतं, पण अंदाजे संधी भेटेल त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. एक टफ फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. हो नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असतील. टॉस बॉक्समधून माहिती आहे I11 कोण टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे, काही क्षणातच निर्णय आपल्याला कळवतील. रवीजी वायले जे वसारचे ते आमचे रवी दादा आपण या, आणि अनिकेत मात्रे कोण यांना विनंती असेल की आपण देखील यायचे. अनिकेत दादा मात्रे आणि रवी वायले वसार यांना विनंती आहे की रवी दादा या, आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मलंगडचा ठाण्या भाग म्हणून ज्याची ओळख आहे, खरं तर रवीदादा वायले यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, करूया परिवर्तन. खेळाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मापक असं लक्ष ठेवून डोळ्यापुढे सलामीची जोडी दहिसर संघाची देखील मैदानामध्ये दाखल झाले. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. शेरो शायरी के बेताज बादशाह बाबू शाह सरांचा आवाज ऐकूया खेळाच्या दुसऱ्या डावात.
हेलो। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर फिर से एक बार डीजे हमारी उम्मीद देखिए अगला मैच है और जिसका टॉस हो चुका है यहाँ पर सर उससे पहले देखिए बात करेंगे यहाँ से जगदम्बू ऑकलैंड टीम देखिए बात करेंगे शायद अगर किसी ने यहाँ पर टीवी ऑन किया होगा या ग्रामीण टेनिस क्रिकेट में जुड़ा होगा उन्हें लग नहीं रहा होगा कि ये टीम ने यहाँ पर 26 बनाकर केवल 27 की टारगेट रखी है यहाँ पर। दोस्तों क्रिकेट में होता रहता है। सामने देखिए जो बैनर कटआउट हम देख सकते हैं रवि सेठ हजारे देखिए इस वक्त तशरीफ रखे रमन सेठ पाटिल साहब के साथ और उनकी कटआउट को डायरेक्ट लगता है तो यहाँ पर 2000 क्या बात है। आज देखिए टेनिस क्रिकेट में ऐसे चेहरे रहते हैं। एक बहुत बड़े देखिए अच्छे आयोजक भी पैकर हैं उनके सुपुत्र भी देखिए बात करेंगे मैदान में दिखते हैं। और ये चलिए पहला गेंद के ऊपर देखिए यहाँ से मिड ऑफ के ऊपर से खेला गया यहाँ पर लॉन्ग ऑफ को चीरता हुआ आता हुआ 4 रन। देखिए बात करेंगे कौन। आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए आने के दादा मात्रे कौन। अरे चलिए इस बार भी देखिए कवर थोड़ा सा देखिए डीप रखा गया यहाँ से वाइडिश लॉन्ग अप को देखिए यहाँ पर रुकने के लिए उसके साथ साथ कवर को थोड़ा खुला रखें ज़्यादातर से। और बात करेंगे रवि सेठ हजारे देखिए जिनका हम जिक्र किए पूरी स्टेट देखिए आप लॉन्गन देख सकते हो। जो लॉन्गन में देखिए बड़ी कटआउट है वो कटआउट जो टावर यहाँ पर फोकस लाइट हम देख सकते हैं वहाँ पर अगर डायरेक्ट हिट होता है तो 2000 रहेगा। बैटर की बात करेंगे तो यहाँ से मिलिंद पाटिल देखिए बात करेंगे खास करके इनका जन्मदिन बर्थडे है मुबारकबाद देना चाहेंगे। सौरभ पाटिल देखिएगा अच्छी आवाज़ है दईसर का है तो ये चलिए भाई यहाँ पर ऊंचाई ली है क्या कटआउट के करीब से निकल गया यहाँ से। ओ ये के 47 तो चलिए बहुत बढ़िया देखिए छक्का यहाँ से। अभी देशर पर भी देखिए बात करेंगे भूषण से भूषण दादा भोर देखिए जिनकी का बड़ी टूर्नामेंट देखिए देखने को मिला था मजा आया था खूब वहाँ पर भी निश्चित रूप से रामदास भोर छसक निश्चित रूप से देशर लेकिन वही देशर टीम देखिए और बड़ी आसानी से कंट्रोल में थे देखिए यहाँ पर अपने आप को बॉडी को कंट्रोल को रखे शॉर्ट लेग को चुना यहाँ पर और गेंद देखिए फाइन लेग से मारे के बाद पहुंचाते हुए 4 रन। के डॉन बात करेंगे अमिताभ इस वक्त अगर मलंगगढ़ में कोई डॉन बैठा है यहाँ पर रवि दादा वाले मलंगगढ़ टाइगर। देखिए इंसान दिखने में बड़े हट्टे कट्टे हैं लेकिन दिल से देखिए स्वभाव से बड़े अच्छे हैं। जिसे हमने यहाँ पर सरपंच साहब की भी जिक्र की निश्चित रूप से खास करके आज उनकी तरफ से देखिए 2000 कैश प्राइज है डीजे लाइव कमेंटेटर्स है। और यही बात बताया अच्छे मन की जरूरत होती है हमेशा। धन कितना आपके अंदर है ये मायना रखता है जब आपके पास एक अच्छी मन रहती है। रवि सेठ हजारे देखिए एक यहाँ पर खिलाड़ियों के लिए मौका दिए हैं उनके कटआउट बैनर को लगती है तो 2000 बहुत साल देखिए 2014-15 में मैंने उनकी टूर्नामेंट रवि सेठ का कमेंट्री किया निश्चित रूप से। अभी स्कोर की बात करेंगे यहाँ पर बहुत करीब जाते हैं। देखिए मैच थोड़ा सा एक तरफा बन गया है जिसके कारण हम थोड़ा सा जिक्र कर रहे हैं लेकिन 27 की टारगेट थी और पहला ओवर खेल कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 20 रन बनाए। तो चलिए ऑकलैंड टीम में मुझे लगता है ज़्यादा यहाँ पर टीम मीटिंग की ज़रूरत नहीं। अगर 2 ओवर मैडन डाले तो फिर शायद 7 रन कह सकते हैं 12 गेंद के ऊपर हो सकता है लेकिन वहाँ तक सोचनी अभी मेरी सबसे कठिन है। और जिस तरह से खास करके बल्लेबाजी में यहाँ पर दोनों बैटर देखिए अजय पाटिल और मिलिंद पाटिल देखिए टूट रहे हैं एकदम से। तो चलिए बात करेंगे अलंकार दाता मडवी उनसे गुजारिश करना चाहूँगा एक बिग पैकर से ओनर से अच्छे आयोजक भी कह सकते हैं उनके हाथों से सम्मान किया जाएगा। रवि दादा वाइले पंडित दादा हजारे से गुजारिश करना चाहेंगे आइए तशरीफ रखिए स्वागत है आपका। रवि दादा वाइले चाहिए आपका खास सम्मान देखिए बात करेंगे मलंगगढ़ के देखिए टाइगर थोड़ा मैच के से हम दूर जा रहे हैं यहाँ पर से रवि दादा वाइले देखिए हम देख सकते हैं शायद मुझे लगता है लाडले बेटे के साथ यहाँ पर आए हैं क्योंकि शरीर से पता चल जाता है बेटे। और अलंकार दादा की बात करेंगे ना एक बड़े बहुत बड़े पैकर हैं टेनिस क्रिकेट दुनिया में। सावले टीम लीजिए दिगोड़े टीम लीजिए पारगांव टीम लीजिए जहाँ तक बुलाने के काम इनके नाइट लीजिए डे लीजिए
और आज भी वही रुतबा, आज भी वही रवैया। देखिए यहाँ से मनोज पवार सर देखिए बात करेंगे उत्तर शिफ्ट टीम के लिए। आज भी देखिए उतनी अच्छी काम कर रहे हैं मैदान पर क्रिकेट के। बल्लेबाज चले जाए, गेंदबाज चले जाए, लेकिन आज अंपायरिंग में और उनके साथ देखिए अरविंद सर हम देख सकते हैं, और उनके साथ साथ सचिन कडू सर है। आज रंजन टीम मुझे लगता है यहाँ से पीछे हटी, और जिसके जगह में देखिए बात करेंगे कौन गाँव टीम देखिए आपको दिखेंगे यहाँ से। एक बढ़िया मुकाबला रहेगा अगला मैच में। देखिए यहाँ से इस मैच की बात करेंगे, कुछ रनों की बात करेंगे। यहाँ पर 21 तक पहुंचे हैं, 6 रनों की जरूरत है, बहुत बढ़िया स्कोरिंग है। निशांत पाटिल, अंश पाटिल की बात करेंगे, और उनके साथ साथ ओ कलाई चलाई यहां से, कैसा ये जादू तूने डाला रे, और राता हुआ 4 रन। में थोड़ा सा कंट्रोल है तो चौके के साथ देखिए स्कोर जाकर नजदीक है 25 रन। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर विनिंग चौका, बड्डे बॉय देखिए बात करेंगे मिलिंद पाटिल के बल्ले से आता हुआ 4 रन है। लेकिन थोड़ी सी अगर मैच की वहीं मैन ऑफ द मैच की बात करेंगे तो थोड़ा नज़र घुमाएंगे पहले गेंदबाज की तरफ यहाँ पर, और जहाँ पर देखिए अजय पाटिल कमाल की गेंदबाजी रही। पहला ओवर 2 रन 2 सफलता, सेकेंड स्पेल आए 8 रन 2 विकेट, यानी पूरी इनिंग में देखिए 4 विकेट लिए 10 रन खर्च करके, और वही बात करेंगे 2 चौके की मदद से 9 रनों पर बल्लेबाजी की है। तो चलिए अजय पाटिल आइए इस मैच के मैन ऑफ द मैच। करणार आहात. सर या पंच अरविंद म्हात्रे आपण या.